Morning to all. Last period we see the sign conventions for writing the units of the physical quantities. आपण साइन कन्व्हेन्शन्स पाहिले होते, काही कन्व्हेन्शन्स पाहिले होते आपण युनिट लिहिण्यासाठी. नाउ इन दिस पिरियड वी हॅव टू सी द मेजरमेंट ऑफ लेंथ. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टची लेंथ आपल्याला कशी मेजर करायची. आता वी नो दॅट लेंथ इज वन ऑफ द फंडामेंटल क्वांटिटी. लेंथ ही एक फंडामेंटल क्वांटिटी आहे अँड we measure the length. The SI unit of measure is meter. आता आपल्याला पाहायचं आहे की हे मीटर म्हणजे किती डिस्टन्स, किती लेंथ. मीटर म्हणजे किती लेंथ. आता इन 1960 it was considered that the meter is the length किंवा meter will be the wave is equal to, meter will be considered as the wavelength emitted by the orange red light by the atoms of krypton. krypton हा heavy element आहे. आणि हेवी एलिमेंट कंटिन्युअसली एमिट रेडिएशन्स. मग आता हा क्रिप्टॉन या ठिकाणी ऑरेंज रेड लाईट हा एमिट करतो. मग या क्रिप्टॉनच्या ऍटम्सनी एमिट केलेल्या ऑरेंज रेड लाईटची वेव्हलेंथ म्हणजेच मीटर. मीन्स द वेव्हलेंथ, the orange wavelength of the orange red light emitted by the atoms of krypton will be adopted as a meter. त्याला आपण काय अडॉप्ट केलं गेलं इन 1960. that will be the standard used for the measurement of the meter. आता by 1983 a more precise measurement will be measure by meter. मीटरचं एक मोर प्रिसाइज मेजरमेंट कन्सिडर केलं गेलं अँड इन दॅट केस मीटर विल बी कन्सिडर्ड ॲज द पाथ कव्हर्ड बाय अ व्हाईट लाईट. पाथ कव्हर्ड बाय द व्हाईट लाईट ड्युरिंग द टाइम इंटरवल ऑफ व्हाईट लाईटनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजनं पाथ कव्हर केली किती इन ड्युरिंग द टाइम इंटरवल ऑफ 1/299792458 सेकंद. एवढ्या सेकंदामध्ये जो काही व्हाईट लाईट आहे त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स, त्यानं कव्हर केलेली पाथ म्हणजे हे झालं त्या ठिकाणी मीटरचं डिस्टन्स, लेंथ ऑफ अ मीटर. ठीक आहे. म्हणजे हे दोन वेगवेगळे आहेत. बाय 1983 द मोर प्रिसाइज मेजरमेंट वॉज मेड and that measurement is the path covered by a white light during the time interval of 1/299792458 seconds. आणि याच्यावरूनच मग या मेजरमेंट वरूनच the velocity of light in air will be considered as 299792458 meter per second. ही कन्सिडर केल्या गेली व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर किंवा इन व्हॅक्युम. हे झालं या ठिकाणी मीटर, लेंथ, द एसआय युनिट ऑफ मीटर. आणि ते कसं कन्सिडर केलं गेलं, कसं मेजर केलं गेलं. आता वी हॅव टू मेजर द लार्ज डिस्टन्सेस. आता स्मॉल डिस्टन्सेस असतील, एखाद्या पेनची लेंथ असेल, एखाद्या बुकची लेंथ असेल तर आपण वी कॅन मेजर विथ द हेल्प ऑफ मीटर स्केल. परंतु एक लक्षात घ्या, जे काही लार्ज डिस्टन्सेस आहेत सच ॲज द प्लॅनेट्स, स्टार्स फ्रॉम द अर्थ पासून जे काही स्टार्स आहेत, जे काही प्लॅनेट्स आहेत, दीज आर व्हेरी लार्ज डिस्टन्सेस अँड देअरफॉर दीज डिस्टन्सेस कॅनॉट बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ मीटर स्केल. आपण मीटर स्केलच्या सहाय्यानं हे डिस्टन्सेस मेजर करू शकत नाही. अँड फॉर दॅट पर्पज वी हॅव टू यूज a parallax method to measure the large distances. Distances of measurement of large distances.
काय म्हटलं, जे काही लार्ज जे काही प्लॅनेट्स आहेत, जे काही स्टार्स आहेत, जे काही ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स आहेत, these objects cannot be measured with the help of meter scale, and to measure these large distances we have to use a parallax method. आता पॅरालॅक्स मेथड म्हणजे काय आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. व्हॉट इज मीन बाय पॅरालॅक्स? आता सोपं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक वी हॅव टू पुट अवर हँड इन फ्रंट ऑफ अवर हेड, आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं आहे. अँड वी हॅव टू ऑब्झर्व अन ऑब्जेक्ट विथ अवर लेफ्ट आय क्लोज्ड, आपल्याला डावा डोळा लावून आपल्याला तो ऑब्जेक्ट ऑब्झर्व करायचा आहे किंवा हा हँड ऑब्झर्व करायचा आहे. लेटर ऑन we have to close our right hand and we have to observe that hand. It is found that the position of our hand will be changes against the background. आपल्याला याची पोझिशन अशा प्रकारे हल्ल्यासारखी दिसते. एक डोळा जेव्हा आपण डावा डोळा बंद करू तेव्हा आपल्याला इकडे दिसेल, जेव्हा उजवा डोळा आपण बंद करू तेव्हा तो आपल्याला इकडे दिसेल. म्हणजे हा जो काही ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टची रिलेटिव्ह पोझिशन या ठिकाणी चेंज झाली. आता ती कशामुळे झाली? ड्यू टू द चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. म्हणजे आपले जे डोळे आहेत, ह्या डोळे म्हणजे आपण ऑब्झर्वर कन्सिडर केलं. म्हणजे आपल्याला पॅरालॅक्स म्हणजे काय? पॅरालॅक्स इज डिफाइंड ॲज द चेंज इन द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. काय? चेंज इन द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू द चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्झर्वर. चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. चेंज इन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कशामुळं? ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. हे झाल्या ठिकाणी आपण त्याला म्हणायचं पॅरालॅक्स. सोपा एक्सपेरिमेंट सांगितला. आपल्याला आपला हात आपल्या डाव्या आपल्या समोर ठेवायचा आहे. आपल्याला पहिल्यांदा डावा डोळा बंद करून आपल्याला तो हात बघायचा आहे. तो हात म्हणजे ठिकाणी ऑब्जेक्ट, आणि नंतर लगेच आपल्याला उजवा डोळा बंद करून तो आपल्याला ऑब्जेक्ट बघायचा आहे. आता आपल्याला असं दिसून येते की त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होते अगेन्स्ट बॅकग्राऊंड. ठीक आहे. आणि मग दिस चेंज इन द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू द चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्झर्वर इज कॉल्ड एज पॅरालॅक्स. ठीक आहे. आता वी हॅव टू सपोज दॅट वी हॅव अन ऑब्जेक्ट. आता हे डिस्टन्स, त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स आपल्याला कसं मेजर करायचंय? E1 E2 हे दोन आपल्या आईच्या पोझिशन झाल्या, आणि P इज द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. आता लेट D, small d be the average distance of that object from E1 E2. E1 E2 पासूनचं हे ऑब्जेक्ट डिस्टन्स स्ट्रेट डिस्टन्स झालं. आणि इफ वी मेजर द डिस्टन्स बिटवीन दिस टू आईज, या दोन आईज मधलं आपण डिस्टन्स मेजर केलं, आणि या पोझिशन या ऑब्जेक्टचं डिस्टन्स जर मेजर केलं, अँड थीटा, दिस थीटा इज कॉल्ड एज पॅरालॅक्स अँगल. या थीटाला काय म्हणतात? पॅरालॅक्स अँगल. मग आता आपल्याला या ऑब्जेक्टचं पोझिशन किंवा या ऑब्जेक्टचं डिस्टन्स कसं मेजर करता येईल? तुम्हाला झालेलं आहे मॅथमॅटिक्स मध्ये. अँगल थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. म्हणजे त्या थीटाच्या समोरची जी काही आर्क आहे ती आर्क अपॉन रेडियस. मग आता या ठिकाणी आपल्याला काय मिळेल? थीटा इज इक्वल टू कॅपिटल डी, सॉरी E1 E2, या दोघांमधलं डिस्टन्स E1 E2 अपॉन स्मॉल डी. देअरफॉर हे डिस्टन्स डी म्हणजे या ऑब्जेक्ट P या ऑब्जेक्टचं डिस्टन्स डी इज इक्वल टू E1 E2 अपॉन थीटा. म्हणजे आपल्याला हा पॅरालॅक्स अँगल थीटा माहित असेल आणि या दोन आईज मधलं डिस्टन्स माहित असेल तर आपण त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स स्मॉल डी मेजर करू शकतो. आता हे झालं स्मॉल ऑब्जेक्टच्या बाबतीत, जे ऑब्जेक्ट आपल्या जवळ आहेत, क्लोजर आहेत. परंतु इफ वी हॅव टू मेजर
द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट, लार्ज डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं असेल तर आपण या ठिकाणी ही टू आईज मेथड यूज करू शकत नाही. आपण यूज करू शकतो का? यूज करू शकत नाही, कारण तो ऑब्जेक्ट खूप लांब आहे. कारण मग त्या ठिकाणी पॅरालॅक्स अँगल आपण वी कॅनॉट मेजर. मग इन दॅट केस मग त्या ठिकाणी आपल्याला काय मेजर करायचं? आपण टू आईज मेथड यूज करू शकत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे? टू डिस्टंट पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट वी हॅव टू चूज. आपल्याला दोन ऑब्जेक्टच्या अर्थवरच्या दोन डिस्टंट पोझिशन, डिस्टन्स ऑब्जेक्ट आपल्याला चूज करायचे आणि त्या पोझिशन पासून आपल्याला तो ऑब्जेक्ट काय करायचा आहे? ऑब्झर्व करायचा आहे. फॉर एक्झाम्पल पहा, आपल्याला मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स, मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ प्लॅनेट. आता आपल्याला काय करायचं आहे? टू आईज मेथड आपण या ठिकाणी यूज करू शकत नाही. आपल्याला दोन पोझिशन घ्यायच्या वेगवेगळ्या अर्थवर. A and B are the two position on the earth and D is the distance between these two positions and S be the position of planet. Now we have to join these directions AS and BS. Then ASB is the parallax angle theta. ASB is the parallax angle theta. Suppose that planet is at a distance capital D from these positions. या पोझिशन पासून D डिस्टन्स वर असेल. आता now we have to observe that planet from A and B and the direction along which the planet S is observed. That angle between these two directions is called as parallax angle. Here distance small d is less than capital D. पहा या ठिकाणी जे दोन या ऑब्जेक्ट मधलं जे डिस्टन्स आहे, या दोन पोझिशन मधलं डिस्टन्स आहे ते लेस दॅन कॅपिटल डी. therefore स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी इज लेस दॅन 1. आता हियर मग या ठिकाणी आपल्याला पॅरालॅक्स अँगल थीटा इज इक्वल टू दिस आर्क लेंथ AB is the arc length between these two points. या दोन पॉइंट्स मधलं ती आर्क लेंथ आहे. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येईल? थीटा. थीटा इज किंवा थीटा इज द अँग्युलर डायमीटर सुद्धा आपण ठिकाणी म्हणू शकतो. पहा थीटा इज इक्वल टू डी अपोजिट साइड स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे कॅपिटल डी, डिस्टन्स ऑफ दॅट प्लॅनेट फ्रॉम द अर्थ पासूनचं त्याचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. therefore कॅपिटल डी इज इक्वल टू स्मॉल डी अपॉन थीटा. हे झाल्या ठिकाणी डिस्टन्स ऑफ प्लॅनेट दॅट इज व्हेरी लार्ज डिस्टन्स. म्हणजे आपण काय कन्सिडर केलं? आपल्याकडे अर्थवर दोन पोझिशन घेतल्या A and B ऑफ एन ऑब्झर्वर विच आर सेपरेटेड बाय डिस्टन्स स्मॉल डी and S is the position of planet and theta is the parallax angle ASB. Suppose that the planet is at an average distance capital D from the earth पासून capital D एवढ्या डिस्टन्स वर आहे. We have to join these two directions. ह्या दोन डायरेक्शन्स जॉईन करायच्या आहेत along which the planet will be observed from these two positions. And D is the radius. आपल्याला D हा काय घेता येते की नाही? रेडियस ऑफ द सर्कल ऑन दी सरफेस ऑफ द अर्थ वर आपण हे जे सर्कल घेतलेलं या ठिकाणी, या सर्कलची या ठिकाणी रेडियस घेतली आपण कॅपिटल डी. मग आता या ठिकाणी आर्क लेंथ थीटा दॅट इज पॅरालॅक्स अँगल किंवा थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ स्मॉल डी अपॉन दिस डिस्टन्स कॅपिटल डी. मग आपल्याला कॅपिटल डी कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅपिटल डी इज इक्वल टू स्मॉल डी अपॉन थीटा. Later on we have to measure the distance of stars. Now we have to see the measurement of distance of stars. आता आपल्याला माहित आहे sun is the closest star of the earth. sun हा earthचा closest star आहे. आता it is found that the next closest star from the earth is at a distance of 4.29 light year.
4.29 लाईट इयर. आता आपल्याला माहित आहे की 1 लाईट इयर इज इक्वल टू आता 1 लाईट इयर इज इक्वल टू 9.46 इंटू 10 टू द पॉवर 15 मीटर. 1 लाईट इयर म्हणजे 9.46 इंटू 10 टू द पॉवर 15 म्हणजे 9.46 वर आपल्याला 15 झिरो द्यायचे, म्हणजे 946 वर आपल्याला 13 झिरो द्यायचे. एवढं डिस्टन्स लांब आहे. आणि मग जो काही नेक्स्ट नियरेस्ट स्टार आहे जो तो आहे 4.29 लाईट इयर. देअरफॉर सच ए व्हेरी लार्ज डिस्टन्सेस ऑफ द स्टार्स, फॉर दॅट पर्पज वी कॅनॉट यूज, आपण या ठिकाणी पुन्हा एकदा डिस्टन्स पॉइंट मेथड यूज करू शकत नाही. डिस्टन्स पॉइंट मेथड आपण या ठिकाणी यूज करू शकत नाही. तर या ठिकाणी आपल्याला यूज करायचे फारदेस्ट पॉइंट मेथड. कोणती मेथड करू शकतो आपण? फारदेस्ट पॉइंट मेथड. ठीक आहे. आता याच्यानंतर आहे आपल्याला हे झाल्या ठिकाणी मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ स्टार्स. आता याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मेजरमेंट ऑफ डायमीटर ऑफ प्लॅनेट. आता आपल्याला प्लॅनेटची डायमीटर. आता फॉर दॅट पर्पज वी हॅव टू कन्सिडर अ प्लॅनेट of average diameter small d, and alpha is the angle subscribed किंवा described by this planet at a single point on the earth. अर्थ वर या सिंगल पॉइंटच्या ठिकाणी या प्लॅनेटनं डिस्क्राईब केलेला अँगल आहे या ठिकाणी अल्फा, that is also called as angular diameter, and d is the distance of this planet. Suppose that planet is observed from the position of the earth along these two diametrically opposite points will be observed. या प्लॅनेटचे हे दोन डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट्स आपल्याला ऑब्झर्व करायचे फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. These two directions make an angle alpha, that is angular diameter, and capital D is the distance of this diameter, and small distance of this planet and small d is the diameter of the planet. मग आपल्याला परत या ठिकाणी तीच मेथड आपल्याला यूज करता येते. अल्फा इज इक्वल टू स्मॉल d, that is opposite side arc length upon this distance capital D. तर काय मिळेल? अल्फा is equal to small d upon capital D. Therefore diameter small d is equal to alpha into capital D. With the help of this formula we can determine the diameter of the planet. आता या ठिकाणी शेवटचा पॉइंट म्हणजे मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस. काय? मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस. आता एक लक्षात घ्या, व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस म्हणजे या ठिकाणी डायमीटर ऑफ एन ॲटम किंवा साइज ऑफ एन ॲटम, साइज ऑफ मॉलिक्यूल, these are very small distances. These distances we cannot measure with the help of vernier caliper or screw gauge or meter scale. ह्याच्या सहाय्याने आपण हे स्मॉल डिस्टन्सेस म्हणजे साइज ऑफ ॲटम, कोणत्याही ॲटमची साईज असेल किंवा मॉलिक्यूलची साईज असेल, आपण ह्या वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, मीटर स्केल आहे, व्हर्नियर कॅलिपर आहे, स्क्रू गेज आहे, याच्या सहाय्याने आपण मेजर करू शकत नाही. मग असे स्मॉल डिस्टन्सेस आपल्याला जर मेजर करायचे असतील तर आपल्या ठिकाणी काय यूज करावा लागतो? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप और टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप और टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस आहेत ते आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप या ठिकाणी यूज करू शकतो. आणि जे काही लार्ज डिस्टन्स आहेत हे लार्ज डिस्टन्स वी हॅव टू ऑब्झर्व थ्रू टेलिस्कोप. आपल्याला कशाच्या सहाय्याने ऑब्झर्व करायचे? टेलिस्कोपच्या सहाय्याने. परंतु व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस आहेत, these small distances will be measured with the help of electron microscope or tunneling electron microscope. अशा प्रकारे आज आपण मेजरमेंट ऑफ लेंथ पाहिलं, ठिकाणी मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्सेस ऑफ प्लॅनेट, डायमीटर ऑफ प्लॅनेट, डिस्टन्स ऑफ स्टार्स किंवा व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस. इन द नेक्स्ट पिरियड वी हॅव टू सी द मेजरमेंट ऑफ मास अँड मेजरमेंट ऑफ टाइम. म्हणजे मास कसं मेजर करायचंय, टाइम कसा मेजर करायचा आहे, आपल्याला ते मेजर करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला इथेच थांबायचं आहे. थँक्यू.